नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आज तुम्हाला ज्या मैत्रिणींनी नवीन ब्लाऊज शिवायला शिकत आहे तर त्यांना ब्लाऊजला काज बटन कसे करायचे ते सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका, म्हणजेच तुमच्या लक्षात येईल। तर चला सर्वात अगोदर बघा, हा ब्लाऊज शिवून घेतलेला आहे मी। आता या ब्लाऊजला बटन आणि काज कसे करायचे ते सांगणार आहे मी तुम्हाला। सर्वात अगोदर आता या ब्लाऊजची काजपट्टी आणि बटनपट्टी एकमेकाला अशा पद्धतीने जोडून बघायची व्यवस्थित आहे का नाही। तर एकदम व्यवस्थित आहे ही पट्टी। तर आता या बटन लावण्यासाठी आपण बटनपट्टीला निशाण करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने। तर अशा पद्धतीने बटनपट्टी पकडायची आणि त्याला दोन फोल्डमध्ये करायचं आणि परत एक फोल्ड करायचं आणि चॉकने तिला अशा पद्धतीने निशाण करायचे बघा। एक निशाण, दोन निशाण, तीन निशाण आणि चार आणि हे पाच निशाण। तर बघा मी पाच निशाण करून घेतले। पाच बटन लावणार आहे मी इथे। बटन लावण्यासाठी मी धाग्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड केलं आणि डबल चार फोल्डमध्ये केलेला आहे बघा धागा ते। तर सर्वात पहिले मी तुम्हाला बघा एक बटन लावून दाखवते। तर अशा पद्धतीने आपल्याला बटन लावायचं। ज्या मैत्रिणी नवीन शिकत असतात त्यांना अजिबात बटन कसे लावायचे आणि काज कसे करायचे ते माहीत नसते। मीही नवीन जेव्हा ब्लाऊज शिवत होते तेव्हा मलाही हा प्रश्न पडायचा, म्हणून त्या मैत्रिणीसाठी खास हा व्हिडिओ आहे। तर बघा अशा पद्धतीने नॉक करून घ्यायचं बघा। धागा इथे अशा पद्धतीने लॉक करून घ्यायचा। तर बघा एक बटन लावून झालं माझं। परत तुम्हाला दुसरं बटन लावून दाखवते मी। अशा पद्धतीने पाचही बटन लावून घ्यायचे बघा। तर बघा पाचही बटन लावून घेतली मी। आता बघा काज करण्यासाठी कशा पद्धतीने निशाण करायचे। तर बटन पट्टीवर काजपट्टी ठेवायची आणि आपण जिथे जिथे बटन लावलेले आहे तिथे चॉकने निशाण करून घ्यायचं। अगदी आपण जिथे बटन लावलेले आहे त्या बटनावरच निशाण करायचं बघा अशा पद्धतीने। तर पाच निशाण करून घेतले मी। आता काज करण्यासाठी आपल्याला आता छोटे छोटे कट मारायचे बघा। पट्टीला असं फोल्ड करायचं थोडंसं आणि छोटंसं कट पाडायचा, जास्त नाही पाडायचा, म्हणजे आपलं काच मोठं नाही झालं पाहिजे। नंतरच वाटलं असं थोडंसं आतून कट करायचं बघा। जिथं आपण होल पाडलेलं आहे त्याच्या आतून थोडंसं कट करायचं, जास्त नाही करायचं। अशाच पद्धतीने आपण बाकीचे कट बी पाडून घेऊ। तर बघा अशाच पद्धतीने मी पाचही काचचे होल करून घेतले। आता काज करण्यासाठी मी डबल फोल्ड मध्ये धागा केला बघा आणि खालच्या साईडने डबल फोल्डच ठेवला। चार पदरी नाही केला, दोनच पदराचा धागा केलेला आहे आणि खालच्या साईडने गाठ मारलेली आहे। तर बघा पहिले मी एक काज करून ठेवलेला आहे, तुम्हाला दाखवते। तर तुम्हाला अशाच पद्धतीने दुसरा काज करून दाखवणार आहे। तर अशा पद्धतीने सुई टाकून घ्यायची आतल्या साईडने आणि अशा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने काज करून घ्यायचे बघा।
तर बघा 5ही काच मी करून घेतली. अगदी व्यवस्थित आणि किती छान आले बघा. तर बघा आता मी तुम्हाला बाहीला तुरुपाई कशी करायची ते दाखवणार आहे. तर अशा पद्धतीने बाही उलटी करून घ्यायची आणि डबल फोल्डमध्ये धागा घ्यायचा बघा. तुरुपाई करण्यासाठी सुद्धा डबल फोल्डमध्ये धागा घ्यायचा आणि सगळ्यात अगोदर पहिल्यांदा धागा फिट करून घ्यायचा अशा पद्धतीने आणि थोडंसं क्रॉसमध्ये अशा पद्धतीने तुरुपाई करायची. तर अशाच पद्धतीने पूर्ण बाहीला तुरुपाई करून घ्यायची आणि शेवटी इथे धागा अशा पद्धतीने फिट करून घ्यायचा आणि सुईच्या मागच्या साईडच्या नोकने जे आपण शिलाई मारलेली असते ती शिलाई उकळून घ्यायची बघा. पूर्ण शिलाई उसवून घ्यायची ती. तर बघा अशा पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने ब्लाऊजला काच आणि बटन लावून घ्यायचे आणि बाहीला तुरुपाई करायचं सांगितलेलं आहे मी. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबून ऑलवेज सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.